पक्ष्यांचं कूजन, वाहणारा झरा, उडणारा पक्ष्यांचा थवा आणि मृदगंधाचं जे अत्तर असतं ते कुठच्याही गुपित साठवता येत नाही, असं त्याचं गुपित असतं. प्रत्येक पावसाचं ते गुपित असतं. मला असं वाटतं त्या सगळ्याकडे बघून कुठचंही विशेषण लावायचं नाही, साष्टांग नमस्कार घालायचा आणि मनापासून वाह एवढंच म्हणायचं असतं. आणि तोच कार्यक्रम आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. पाऊस आयुष्यभर पुरेल इतकं पाणी देतो, पण तुमच्यासारखा जिंदादिल रसिक बावन कशी पावसाची गाणी देतो. आणि म्हणून मला वाटतं कोणी काही दुसऱ्याला देण्यापेक्षा गाणं देणं हे सर्वात चांगलं आहे. याचं कारण असं आहे, आभाळ जसं डोकावतं पाण्यात तसं तुमचं आणि माझं आयुष्य गाण्यात, असं पाडगावकर साहेब म्हणायचे. बाकी तुमच्या सगळ्यांच्या वयाला धरून मी एवढं सांगू शकतो की जुना लब्बाडं पाऊस वयस सांगतो 16वं. जुना लब्बाडं पाऊस वयस सांगतो 16वं. असं पावसाचं गावं ज्यात नव्याने भिजावं. असं पावसाचं गावं ज्यात नव्याने भिजावं. आता आपण पावसाच्या गावाचे होणार आहोत, पण पहिलं गाणं जे सादर होणार आहे त्याच्या चित्रपटामध्ये पाऊस नाही आहे. तळमजल्यावर गाण्याचा क्लास सुरू आहे आणि पहिल्या मजल्यावर चित्रपटाचा नायक रमेश देव ऑफिसला चाललेला आहे, पण तो तुमच्या माझ्यासारखाच नळ बंद करायला विसरलेला आहे. फरक एवढाच आहे की त्याच्या नळाला 24 तास पाणी पण असतं, आपल्याला फक्त नळ असतो. आणि बाहेर पडल्यानंतर पाणी जे आलेलं आहे ते नळ सुरू होऊन वाहत वाहत खालच्या मजल्यापर्यंत आलेलं आहे आणि खालती क्लास सुरू आहे शास्त्रीय संगीताचा. आणि या चित्रपटाची कथा तुम्हाला माहिती आहे, पानशेतचं धरण फुटलं, सगळा गाळ साठला होता. माडगुळकरांना आणि बाळचितळ्यांना एकच चिंता होती की आपलं स्क्रिप्ट शाबूत असेल की नाही, त्यातली गाणी शाबूत असतील की नाही. कसा बसा गाळ बाजूला काढत माडगुळकर आणि बाळचितळे वर गेले आणि त्यांनी बघितलं तर शेजारच्या माणसाने सांगितलं की अहो पानशेतचं धरण फुटलं, एवढं पाणी आलं आणि ते टेबल असं वरवर गेलं, वरच्या सिलिंगला टच झालं आणि पाणी ओसरल्यावर परत खालती आलं. टेबलाकडे जाऊन जेव्हा त्यांनी पहिलं पान उघडलं त्यावर वरदक्षिणा चित्रपटातलं वरून दक्षिणात जणू काही पावसाने दिली असं गाणं होतं. ऐका तेच गाणं. रे ना रे ना रे ना. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. हा के कारव करी मोर काननी उभवनी उंच पिसारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कालिंदीच्या तटी श्रीहरी, कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमवी धुंद बासरी. कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमवी धुंद बासरी. एक नामिक सुगंध येतो, एक नामिक सुगंध येतो ओल्या अंधारा. ओल्या अंधारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कृष्ण विरहिणी कोणी गवळण, कृष्ण विरहिणी कोणी गवळण. तिला अडविते कवाड गण,
तिला अडविते कवाड अंगण अंगणी अवघ्या तळे साचले अंगणी अवघ्या तळे साचले भिडले जलधारा भिडले जलधारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा कोसळती धारा कोसळती धारा. तुमच्या टाळ्या पुरेशा बोलक्या आहेत, म्हणजे माईकपेक्षा जास्त जवळ तुमचे कान आहेत हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि गाणं जितक्या ऊर्जेने सादर होतं तितक्या ऊर्जेने टाळ्या वाजत असतात. पण तुम्हाला खरं सांगतो, मुंबईचा पुण्याचा पाऊस असा असतो का हो? बंडा जोशी म्हणून एक हास्य व्यंग कलाकार आहेत, त्यांनी एक विडंबन केलं होतं. ते मुंबईला प्रवासाला येतात कार्यक्रमाला, तेव्हा ते म्हणाले, घन घन माला नभी दाटल्या असं ऐकू येत नाही, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यामध्ये सारा, अडली वाहने आणि वाजले ट्रॅफिकचे बारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यामध्ये सारा. असं सगळं आहे हो. आपण टाळी वाजवतो, पण सहनशीलतेची टाळी आहे ती. शांताबाईंचं की नाही वेगळंच आहे, त्यांचा पाऊसच वेगळा. त्यांचं प्रत्येक गीत अथांग अनुभव देणारं, सतत झंकारत राहणारी जणू काही वीणा आहे असं वाटायला लागतं. लावणी ते परमेश्वराची आळवणी हा प्रवास किती मंतरलेला असला पाहिजे. शांताबाईंच्या सर्वस्पर्शी लेखणीला एक मनमोकळी दाद आपण कार्यक्रमांमधनं नेहमीच देत असतो, पण पाऊससुद्धा जणू काही त्यांचीच आठवण घेऊन येत असतो. असं म्हणतात की जिवलग माणूस आणि जिवलग गाणं जवळ असेल तर वेळ कसा जातो कळत नाही. जी माणसं जन्मताच मनाला रेनकोट घालून पैदा झालेली असतात त्यांना शांताबाईंची गाणी ऐकल्यानंतर असंच वाटतं की अरे अशी पण गाणी असतात. कारण शांताबाई प्रत्येकाच्या आयुष्याला ऋतू नवा देत असतात. शांताबाईंच्या गीतामधल्या पावसाचं कायम जाणवणारं एक वैशिष्ट्य आहे रसिक हो, ते म्हणजे शांताबाई वय आणि मन बदलण्याची एक जबरदस्त कला, एक जबरदस्त हातोटी स्वतःकडे बाळगून आहेत. 4 पिढ्यांच्या संगीतकारांबरोबर त्या सहजगत्या गाणी लिहू शकल्या. देवदत्त साबळ्यांबरोबर त्यांचं हे गाणं, डोक्यावर पदर घेतलेल्या शांताबाईंचं व्यक्तिमत्व बघितल्यावर वाटतच नाही की ही बाई ही चाल तुरू तुरू पण लिहू शकते म्हणून. पण तरी मला सांगू द्यात की येऊ दे शिशिर कशास खंत पाहिजे, अरे आपल्या मनामध्ये वसंत पाहिजे, मग येणारा प्रत्येक बहर सांगतो हो ऋतू हिरवा ऋतू बरवा. ऋतू हिरवा ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूचा बनी रुजवा पाचूचा बनी रुजवा हिरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा युगविरही हृदयावर युगविरही हृदयावर सरसरतो मधुशिरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा.
ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा मन भावन हा श्रावण मन भावन हा श्रावण हा प्रिय साजण हा श्रावण मन भावन प्रिय साजण हा मन भावन हा श्रावण मन भावन हा श्रावण भिजवी तन भिजवी मन श्रावण मन भावन हा श्रावण भिजवी तन भिजवी मन श्रावण प्रिय साजण हा मन भावन प्रिय साजण हा श्रावण थरथरत्या अधरावर थरथरत्या अधरावर प्रणय संकेत नवा ऋतू हिरवा ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा हॅलो. आम्ही कार्यक्रम बसून केला तरी तो उठून दिसतो, याचं कारण सगळे कलाकार सुस्मिरता डवळकर याच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. आशाबाईंचं गाणं आशा तशाने गाण्यासारखं नसतं, पण सुस्मिरताने गायलं की आशाबाईंना सुद्धा त्यांच्याही आशा पल्लवित होतात आणि एक टाळी त्यांचीसुद्धा असते असं मला वाटायला लागतं. माझ्या डावीकडे आणि उजवीकडे अतिशय उजवं आणि हिरवंगार असं काम चालू आहे. आर्चीज लेले तबल्यावर आहेत. प्रत्येक बोलाचं चीज कसं होतं हे तुम्ही बघतात. त्याचबरोबर अनिल करंजवकर सुद्धा तिकडे ढोलक ढोलकी आणि इतर वाद्यातनं आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि त्याचबरोबर ऑक्टोपॅडवर आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी शशांक हडकर उपस्थित आहेत. माझ्या डावीकडे अतिशय उजवं देखणं काम सुरू आहे, ते म्हणजे सागर साठे आणि दर्शना जोग यांच्याकडनं कशिदाकारी चालू आहे या कार्यक्रमामध्ये. खरंच सांगतो की हेच काही क्षण असतात ज्याला आयुष्याची बेरीज म्हटलं जातं. बाकी सगळे घेतले सोडलेले श्वास असतात. हाच खरा प्राणवायू आहे असं म्हटलं पाहिजे. जेव्हा काही वर्षांनी आपण इतके कॉन्क्रीटचे होऊ की निबंधामध्ये जेव्हा मुलांना विचारलं जाईल की ऋतू हिरवा झाला तर, त्यावेळेला प्रश्न पडायला नको म्हणून ही काही माइलस्टोन गाणी तयार झालेली आहेत की ऋतू हिरवा म्हणजे काय म्हटल्यावर मुलांना सांगायला लागणार नाही. पण आजकाल पाऊस काय आणि माणूस काय सगळंच कॉन्क्रीटचं होत चाललं आहे. एक कवी म्हणतो की पावसारे वाग की पाऊस असल्यासारखा, काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा. माणसांचे प्रकार असतात ना, तसेच पावसाचे सुद्धा प्रकार असतात. मान्सूनपूर्व पाऊस, वळवाचा पाऊस, आषाढाचा पाऊस, श्रावणातला पाऊस आणि वेगवेगळ्या ठिकाणचा पाऊस पण वेगवेगळा असतो. अंबरनाथचे एक कवी आहेत प्रशांत जोशी, त्यांनी असं म्हटलं आहे वेगवेगळ्या ठिकाणचा पाऊस कसा असतो बघा. त्यांनी कवितेतनं असं म्हटलं आहे, पाऊस मुंबईचा जेव्हा लागतो पडायला, पाऊस मुंबईचा जेव्हा लागतो पडायला, इथल्या माणसांसारखाच त्याला वेळच नसतो थांबायला. इथल्या माणसांसारखाच त्याला वेळच नसतो थांबायला. पाऊस दिल्लीचा भाषण ऐकून झालाय ठग, पाऊस दिल्लीचा भाषण ऐकून झालाय ठग, आणतो अवसान महापुराचं पण जमतात नुसतेच ढग. पाऊस काश्मीरचा बर्फ होऊन थिजला आणि तिथल्या दहशतीला तो बापडाही भ्याला. बंगळूरच्या पावसाचा निराळाच ट्रेंड, बंगळूरच्या पावसाचा निराळाच ट्रेंड 5 दिवस पडतो म्हणतो आय डोंट वर्क ऑन वीकेंड. 5 दिवस पडतो म्हणतो आय डोंट वर्क ऑन वीकेंड. पाऊस पुण्याचा भलताच चेष्टेखोर,
तिला भेटायला पडावं बाहेर तर लगेचच जरतो जोर. तिला भेटायला पडावं बाहेर तर लगेचच झरतो जोर. पाऊस पंढरपूरचा पडतो अभंग. पाऊस पंढरपूरचा पडतो अभंग. जसे विठ्ठलाच्या कीर्तनी वारकरी होतात दंग. जसे विठ्ठलाच्या कीर्तनी वारकरी होतात दंग. असा हा पाऊस बहरूपी वाटे सर्वांना आपला. जिथे जिथे म्हणून जातो होऊन जातो तिथला. दिग्दर्शक, कवी, उत्तम अभिनेता सौमित्र यांच्या मनातला पाऊस हा सुद्धा तसाच आहे. सप्तरंगातील त्याचा कोणताही रंग आहे आणि जे दिसे त्याहून न्यारे आणखी अंग आहे. केतन पटवर्धन ते अंग आणि तो रंग आणि पावसाळ्याचा नवा ढंग उलगडून दाखवेत. केतन. कवी सौमित्र यांची फार सुंदर कविता आहे त्या गाण्याआधी की ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही. तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळू लागतो. पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो. दुपार सरते. दुपार सरून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. दुपार सरून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. गारवा गारवा वाऱ्यावर फिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा नवा गारवा वाऱ्यावर फिर 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 पार नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा नवा गारवा. गवतात गाणी झुलते कधीचे. गवतात गाणी झुलते कधीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे. पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा प्रिये
अंगभर थर 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 नाचवा नवा नवा प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा गारवा वारंवार धीर 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 मारवा नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा नवा गारवा गारवा. या आडवळणाच्या किंवा ऑड वळणाच्या पावसाचं कसं असतं माहिती आहे का? पावसाचा प्रोफाईल पिक लावलेल्या उन्हाची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे. पावसाचा प्रोफाईल पिक लावलेल्या उन्हाची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे. कन्फर्म करावं तर चटके बसतात आणि रिजेक्ट करावं तर मन भरून येतं. आणि मग ह्याच्यावर उत्तर काय असतं तर उन्हावर नको, पावसावर नको, कोणाचेच ओझे कोणावर नको. कधीकधी पाऊस इतक्या आतल्या गोष्टी सांगून जातो की तो पाऊस हा भिजवणारा नसतो, तो बहुतेक झुरणारा, जाळणारा आणि प्रत्येक वेळेला उत्कंठा वाढवणारा, तो येईल येईल अशी आस लावणारा असा तो पाऊस असतो. मला आपल्याला सांगू द्या, सुमनताईंचं एक सर्वांग सुंदर रेकॉर्डिंग आहे, त्याला हरिभाईंची सुंदर अशी बासरी आहे. म्हणजे अशीही कधी वाजते बासरी, श्वास म्हणतो मला आज दिसला हरी, अशी हरिभाईंची बासरी आहे. आणि तुम्हाला सांगतो ते दिवस काही पावसाचे नव्हते, पण अशा वेळेला ते रेकॉर्डिंग झालं होतं. दशरथ पुजारीजींची चाल आहे आणि मधुकर जोशी यांचे शब्द आहेत. असं काही आर्त आणि असं काही त्यामध्ये भरून आलं आहे की कुठच्याही ज्येष्ठ माणसाने सुद्धा सांगावं. म्हणजे असं म्हणतात की पाऊस किती पडतो बाहेर याला महत्त्व नाही, तुम्ही किती भिजता याला सर्वात जास्त महत्त्व आहे. पण मला आपल्याला सांगू द्या, त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की पाहिले असशीलही तू लाख पावसाळे, पण मी पावसात एका भिजलोय लाख वेळा. तर एकाच पावसात लाख वेळा भिजणारं जे मन असतं ना, ते असं लिहू शकतं मधुकर जोशांसारखं. आणि दशरथ पुजारीजींची इतकी सुंदर चाल आहे त्याला, आणि त्याला मृदगंध यावा अशी हरिजींची बासरी आहे. आणि त्याच्यामध्ये झालं कसं, बासरी वाजली, रेकॉर्डिंग झालं आणि त्याच्यानंतर अतिशय जोरदार पाऊस आला. गाणं होतं झिम झिम झरती पाऊस धारा धरतीच्या कलशात. ऐकूया. झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रिया वीण उदास वाटे रात. झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रिया वीण उदास वाटे रात. झिम झिम झरती श्रावणधारा. बरस बरस तू मेघा रिम झिम आज आयचे माझे प्रियतम आतुरलेली लोचन माझे आतुरलेली लोचन माझे वगती अंधारात, प्रिया वीण उदास वाटे रात.
खरोखर एकानं किती वेळ ऐकलं तरी असं वाटतं की नुसतेच न फूल उमलते, नुसतेच न फूल उमलते, काटाही असतो त्याला, विरहाचा सुगंध असतो भेटीच्या सर्वांगाला. म्हणजे खरोखर प्रासादिया जीवलग येता, अगदी ते शब्द कसे जीवलग वाटायला लागतात, आपले चेहरे त्यामध्ये दिसायला लागतात. नलेश पाटील नावाचा असाच एक कवी मनाचा चेहरा आहे, जो तुमचा आणि माझ्या मनाचा आरसा कधी होऊन जातो आपल्याला कळत नाही. ते असं लिहितात, ओली आभाळाची बोली, ओली आभाळाची बोली, पाणी बोलते रानात, ओली आभाळाची बोली, पाणी बोलते रानात, रूप घेऊन थेंबाचे नभ लपले पानात, रूप घेऊन थेंबाचे नभ लपले पानात. काय उपमा आहे, क्या बात है. आले मातीच्या हक्काचे पाणी घेऊन आकाश, आले मातीच्या हक्काचे पाणी घेऊन आकाश, भस्म लावून धुक्याचे बसे डोंगर ध्यानास, भस्म लावून धुक्याचे बसे डोंगर ध्यानास, टप 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 निळा जप, टप 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 निळा जप, मेघ करत बसले. आणि तुम्हाला सांगतो, पाऊस सगळीकडे सारखाच पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. भिजणारा जर आनंदयात्री असेल तर मग सोन्याला सुगंध येतो. पाडगावकरांना कुठेही कधी काहीही सुचायचं. म्हणजे अगदी त्यांना अशी नुसती कोंबडी दिसली तरी त्यांना सांगितलं की पाडगावकर कवी आहेत ना, कविता करा. मग ते लगेच म्हणायचे की एक होती कोंबडी, तिला होतं पिल्लू, उंचीला लहान आणि दिसायला टिल्लू. आता पिल्लूला टिल्लू हा पावसाळा पाडगावकरांचाच, शब्दांची सरिता अक्षरशः. उंचीला लहान आणि दिसायला टिल्लू, पिल्लू म्हणालं पिल्ला सांग तुला हवं काय काय काय, चणे हवे तर चणे, दाणे हवे तर दाणे, तू म्हणशील ते देईन बरं तुला मी खाणे. पिल्लू म्हणाला आई अजून नको काही, पिल्लू म्हणाला आई अजून नको काही, छोट्याशा कपामध्ये चहा आणून दे आणि एका अंड्याचं ऑमलेट करून दे. इथे पाडगावकर कळतात. आणि मग तुम्हाला सांगतो की त्यांना सहज भरगच्च अशा लोकल ट्रेनमध्ये त्यांना एक मुखडा सुचला. तो खळे अण्णानं त्याने ऐकवला. टप्प्याटप्प्याने पुढचे अंतरे झाले. अनिल मोहिले यांनी गाण्याला अनुरूप असं संगीत संयोजन केलं आणि या गाण्यामध्ये बासरी हरिप्रसाद चौरसी यांनी वाजवली आहे, सतार जयराम आचार्य यांनी वाजवलेला आहे, तबला मारुती कीर यांनी वाजवलेला आहे. मुख्य मला सांगायचं आहे, त्या काळामध्ये जेव्हा भट साहेब म्हणायचे इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, तिथे हा माणूस म्हणायचा पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले आणि माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले. जीवनाला समरसून दाद देणारा हा असा अवलिया, ह्याला आनंद प्रदेशाचा रहिवासी म्हणायला पाहिजे. या आनंद यात्रेने पाहिलेला पाऊस, मातीच्या गंधाने भिजला गगनाचा गाभारा, तो आपण ऐकूया. श्रावणात घननिळा ऐकूया. श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवाचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा बरसला.
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी निळ्या रेशमी पाण्यावरती थेंब बावरी नक्षी गत जन्मीची ओळख सांगत गत जन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा श्रावणात घननिळा बरसला शुभ शकुनाच्या पानोपानी शुभ शकुनाच्या कोमल ओल्या रेषा पानोपानी शुभ शकुनाच्या कोमल ओल्या रेषा अशा प्रीतीचा नाद नाहत शब्दा वाचून भाषा अंतरयामी सूर गवसला अंतरयामी सूर गवसला नाही आज किनारा श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा उलगडला झाडातून अवाचित हिरवा मोर पिसारा श्रावणात घननिळा बरसला. माइलस्टोन गाणी खरोखर. पण आजकाल इतकं चांगलं ऐकणारे रसिक श्रोतेही राहिलेले नाही आहेत. ही खंत आहे खरं तर. म्हणजे अक्षरांना आशयाचे भान कोठे राहिले आणि सूरही शालीनं आता छान कोठे राहिले. तो जमाना वेगळा, हा जमाना वेगळा. छान काही ऐकावे आणि ऐकवावे असे कान तरी कुठे राहिले. ते मात्र इथे राहिले असं मी सांगू शकेन. जिंदादिल आणि उदंड आणि अतिशय तिखट ऐकणारे असे तुमचे कान आहेत. आणि तुम्हाला सांगतो आजकाल कसं कळत नाही, तांबडे फुटावे तशी उमलते ओळ. वैभव जोशी नावाचा पुण्याचा कवी लिहून गेला होता की तांबडे फुटणं हेच लोकांच्या आता म्हणजे माहितीच नाही. कारण आजकाल सूर्य हा पूर्वी जो डोंगराआडून उगवायचा आणि समुद्राखाली कुठेतरी किनाऱ्यालगत मावळायचा, तो आता टॉवर आडून उगवतो आणि फ्लायओव्हर खाली बिचारा मावळत असतो. त्यामुळे तांबडं फुटणं हे समजतच नाही. त्यामुळे तांबडे फुटावे तशी उमलते ओळ आणि तो देखावा बघण्यातच जातो वेळ. मध्यान्ह होता त्यात मिसळते ऊन आणि डोळ्यात देखत कविता होते जून. हे कसं काय? मे असू दे किंवा जून, ही कधीही जून न होणारी अशी चारोळी होती. पण लोकांना कळण्यासाठी तो एक सकस असा असायला लागतो, एक वेगळा उत्कर्ष बिंदू रसिकतेचा. तो तुमच्या सगळ्यांकडे आहे म्हणून खूप छान वाटतं आता तुमच्याशी संवाद साधायला. भारतात एकही असा कलावंत नसेल की ज्याला पाऊस पाहिल्यानंतर नवीन काही सुचलं नसेल. बा.भ. बोरकर म्हणायचे, वर्षा ऋतू सुरू झाल्यानंतर मला इतक्या कविता सुचतात तेवढ्या मला कुठच्याही ऋतूमध्ये सुचत नाही. प्रवीण दवणे तर म्हणतात, आकाशात ढग भरून आले की मी ढग आले असं नाही म्हणत, बोरकर आले असं म्हणतो. मधु मंगेश कर्णिक तर असं म्हणतात की पावसाची एक एक सर म्हणजे एक एक कविता आहे आणि अखंड वर्षा ऋतू म्हणजे अखंड असा लिहिलेला एक महाकाव्याचा संग्रह आहे. धरित्रीच्या आकाशाच्या पारावर लिहिलेलं अगदी कालिदासापासून ते पाडगावकर, बोरकर ते नाधो महानोरांपर्यंत पावसाची झिम्मड सुरू झाली की मनातला कवितेचा पाऊस कोसळू लागतो आणि मन चिंब भिजून जातं, चिंब पावसानं रान झालेल्या आबादानी रानासारखं. ऐकूयात.
झालं आबादानी चिंब पावसान रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली झाकू कशी पाठीवरली चांदण गोंधणी बाई भाई चांदण गोंधणी झाकू नको कमळन बाई एकांताच्या कोणी झाकू नको कमळन बाई एकांताच्या कोणी रूपखणी अंगावरली रूपखणी अंगावरली सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी चिंब पावसान रान झालं आबादानी राया तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदण आलं लाज पांघरुनी राया तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदण आलं लाज पांघरुनी लाज पांघरुनी लाज पांघरुनी उन्हात चांदण आलं लाज पांघरुनी झाकू नको कमळन बाई झाकू नको कमळन बाई सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी चिंब पावसान रान झालं आबादानी तुझ्या डोळ्यांच्या साधीत सावल्याची राणी पाण्यामध्ये झिम्माधर आबाळस्मानी तुझ्या डोळ्यांच्या साधीत सावल्याची राणी पाण्यामध्ये झिम्माधर आबाळस्मानी 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 पाण्यामध्ये झिम्माधर आबाळस्मानी झाकू कशी पाठीवरली झाकू कशी पाठीवरली चांदण गोंधणी बाई भाई चांदण गोंधणी चिंब पावसान रान झालं आबादानी चिंब पावसान रान झालं आबादानी काही ओळी अशा असतात की केवळ ह्याला दिले सांग आकाश हे एक तारा असेही म्हणाला मला. आणि अजून काही अशा ओळी असतात की एकाच कागदावर एकाच फुलस्केपच्या कागदावर कोऱ्या कागदावर एक कोजागिरीचं चांदणं काढून दाखवा आणि बाजूला कोवळी उनं काढून दाखवा. शक्य आहे का? पण ही सगळी कारागिरी कोणी केली असेल तर सागर साठे, दर्शना जोग, त्याचबरोबर आर्चीज लेले, शशांक हडकर आणि अनिल करंजवकर यांनी केलेली आहे. जितकं कठीण आहे मला असं वाटतं की सुचण्यापेक्षा सुचण्यासाठी व्याकुळ होणे सुंदर असते, असं असतं की नाही.
तसं मला वाटतं ती जी सादर झालेली गाणी आहेत त्याच्यापेक्षा सुंदर काय असेल तर तेवढं टेक्निकल आत्ता आपल्याकडे नाही आहे, जुजबी आपल्याकडे साहित्य, पण त्यातसुद्धा तो मजा, ती लज्जत अजूनही इथे बसून येऊ शकते. याचं कारण हे सगळे धुरंधर जे वादक आहेत यांच्यामुळे. जरा परत एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. प्रशांत मोरे नावाचा कवी आहे, त्याने चितारलेला पाऊस बघा तुम्हाला सुद्धा तुमची कोण असेल तर भेटेल. मी असं म्हटलं की सावरून बसतात पुरुष मंडळी, पण काय हरकत नाही. म्हणजे आपल्या बाजूला कोण आहे तो आपला चॉईसच असतो, पण आपल्या मनात डोळे बंद केल्यावर सुद्धा एक चॉईस असतो, त्याला चान्स नसतो तरीसुद्धा. बघा काय दिसतंय का, लोकल पावसाने बंद झाल्या आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या. लोकल पावसाने बंद झाल्या हे रोजचंच आहे आपल्यासाठी, पण तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या हे नवीन आहे. सर्वांना पिटाळून दूर कुठे कुठे दोघेच स्टेशनात राहिलो. पुन्हा एकदा, लोकल पावसाने बंद झाल्या, तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या, सर्वांना पिटाळून दूर कुठे कुठे दोघंच स्टेशनात राहिलो, एक कटिंग दोन कटिंग पाऊस पीत राहिलो. एक कटिंग दोन कटिंग पाऊस पीत राहिलो, एकमेकांच्या पावसात मग चिंब भेजले दोन वेडे, हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोडे. हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोडे. लोकल सुरू झाल्या आणि पाऊस थांबला, पण तिच्या डोळ्यातल्या पावसाने मात्र प्रवास लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, शोधू लागली आपलं घर. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, शोधू लागली आपलं घर. मी म्हणालो उशीर होईल, जा ना घरी. कोसळू लागल्या तेव्हा सरींवर सरी, सरींवर सरी. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात, अशी कशी बशी ती लोकलमध्ये बसली. एक वीजच जणू कोसळताना लोकलमध्ये दिसली. ती गेली, दिसेनाशी झाली पार. ढग आले पुन्हा भरून, तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन मात्र गेलं जळून. स्टेशन मात्र गेलं जळून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. काळोख प्राणांना भिडला तरी, दिशांचे भोवरे झाले तरी, जीवाचं फूल जर तिला त्याच्या पायी व्हायचं असेल तर पाडगावकरांचं तेच गाणं ती गात असते आजही. नदीला पूर आलेला कशी येऊ, कशी येऊ. असावे भान हवारा, असावे भान हवारा, कुठेही नाव मी नेऊ. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ. असावे भान हवारा.
पाऊस कितीतरी दृष्टीने कितीतरी गोष्टीतनं कसा भेटू शकेल याचा अंदाज कोणी सांगू शकत नाही. अगदीच सांगायचं झालं तर वैभव जोशी यांच्यासारखा सिद्धहस्त कवी असं म्हणून जातो की एकदा पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला होता. एकदा पाऊस खिडकीच्या गजांच्या खूप अंगचटीला आला होता, इतका की पिल्लू म्हणालं सुद्धा, बाबा तुमच्या कवितांची उशाखाली असलेली वही उचलून बाजूला ठेवू का. एकदा पाऊस खिडकीच्या इतका अंगचटीला आला होता की पिल्लू म्हणालं सुद्धा, बाबा तुमच्या कवितांची उशाखाली असलेली वही उचलून दुसरीकडे ठेवू का, नाही तर भिजेल. पण बाबा म्हणाले, मी त्याला हेच सांगत बसलो नाही की अरे वेड्या, कवितेची वही जन्मतःच ओली चिंब असते. कवितेची वही जन्मतःच ओली चिंब असते. एक तर हे सांगून समजण्याचं त्याचं वय नाही, आणि कविता काही कोणाला सांगून समजवण्याचा विषयही नाही. त्यामुळे आत्ता या कार्यक्रमात हीच ती वेळ, हसतो क्षण की एखादा पाऊस असा असतो की आपल्याला कुठच्या स्पर्शाने तो भेटेल सांगता येत नाही. आणि म्हणून आम्हाला सांगू असं वाटतं की हम शोर नहीं जो सुनाई देंगे, हम तो किशोर है आपके तालियों से सुनाई देंगे, आपके तालियों से दिखाई देंगे. ये भी बरसात सुनिए, जलाने वाली बरसात. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. जब घुंघरुओं सी बजती है बूंदे, अरमां हमारे पलके न मूंदे. जब घुंघरुओं सी बजती है बूंदे, अरमां हमारे पलके न मूंदे. कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंद रहा है किसी अजनबी से. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंद रहा है किसी अजनबी से. हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. तुमच्या टाळ्यांमधनं जाणवतं की तुमच्या डोळ्यासमोर लगेच अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी आणि ते सगळं चित्र आणि तो पाऊस, आपण असा रूबरू झालो त्या पावसाशी, पुन्हा एकदा मुलाकात झाली आणि असे हिरवेगार झालो परत एकदा.
हां मरीन ड्राईव्ह, क्या बात आहे. ते लॉंग ड्राईव्हला गेल्यासारखंच फील होतं हे गाणं ऐकलं की. आणि मग मला असं वाटायला लागतं की ही गाणी जी असतात ना ही अविभाज्य भाग झालेली असतात. म्हणजे आयुष्याच्या कुठच्याही वळणावर बोट न सोडून जाणारी कुठची गाणी असेल तर हे एक गाणं त्यामध्ये असलंच पाहिजे असं वाटतं. आणि तुम्हाला सांगतो किती सहज लिहिता येतं. वास्तविक तुमच्यापैकी कोण जर गीतकार म्हणून इंडस्ट्रीत काम करत असेल तर अनुभव काय फार चांगला नसतो. तो अनुभव असा असतो की तुम्ही गीतलेखनाला तिकडे गेलात तर चहा देणारा पोऱ्या पण तुमची ओळ वाचून सांगतो की जर तुम्ही लिहिलं असेल बंधन तर त्याखाली तो सांगतो काका त्याच्याखाली स्पंदन लिहा म्हणून. इतके आपण नमक हराम झालेलो असतो. आणि पावसाळ्यात का काय मला माहीत नाही, एकंदरीतच माध्यमं एवढी जवळ घेऊन गेली आहेत एकमेकांना की लिहिण्याचा नुसता पूर आला आहे, म्हणजे नुसता पाऊस पडत असतो आणि मग आपण कविता पाडतो आहे की कविता होती आहे हेच कळत नाही. बऱ्याच लोकांना तो अंगठा आहे की ठेंगा आहे हेच कळत नाही. पोतभर बदामाच्या कविता ओतत असतात लोक. आणि असं होतं की आपण उठल्या उठल्या निळे नमस्कार काय पाठवतो, पायरेटेड गाणी काय पाठवतो, कविता काय पाठवतो, त्याला लाईक्स काय मिळतात. मग एखादी अशी पण कविता वाचनात येते की बसलो होतो चहा पीत खारी बुडवून एकवीत. हे वाचल्यावर फक्त चूळ भरता येऊ शकते, एवढंच होऊ शकतं. परंतु काही काही लोकांच्या लिखाणाचा कॅनव्हास एवढा जबरदस्त असतो. म्हणजे रंगनभाचे क्षणाक्षणाला बदलत होते, कोणीतरी अस्वस्थ आहे कळत होते, अलगद हातावरती बसले फूल पाखरू, मनात माझ्या तेव्हा काही उमलत होते. मनातल्या उमलण्यावरही फुलपाखरू बसू शकतं. फुलच लागतं असं नाही, भावना फुललेली पाहिजे. मला असं वाटतं एका स्त्रीने ओवीमधून किती छान सांगितलं आहे की मेघरायाचं लगीनं आभाळ वाजे डफ, इज बाई करवली येई ढपाढप. पाऊस पडला नका करू गलबला, धरती ग बाई तुझा साजण आला आला. त्या बाईला विचारलं तुला हे कसं काय तू रचलंस? ती म्हणाली रचलं नाही दादा, सुचलं. रचणं आणि सुचण्यात किती फरक आहे. पाऊस म्हणजे काय तर मेघ आणि नदी यांची भेट. नदीचा नवरा कोण तर मेघ. वर्षभरांनी भेटायला आला, मग पूर नाही येणार तर काय येणार. नदीला आला पूर नका जाऊर पहाया, तिच्या ग शेजेवरी आला मेघराया. पण काही कवी इतकं कमालीचं स्पर्शून जाणारं लिहितात. नलेश पाटीलच बघा, मी पानाच्या हळव्या देठी, दवबिंदूच्या उत्कट काठी, पान उघडते ओली ओंजळ, टक्क हिरवी माझ्यासाठी. इतकी टक्क हिरवी ओंजळ उघडून निसर्ग बसलेला आहे. जैत रे जैत चित्रपटाकडे मला परत तुम्हाला घेऊन जावं असं वाटतं. महानोरांचा पाऊस पण असाच मनोहारी आहे. संगीतकार हृदयनाथ म्हणाले होते या चित्रपटातल्या 16 गाण्यांपैकी कुठल्याही गाण्याला मी हस्तक्षेप करणार नाही, हात लावणार नाही. पण महानोर एका गाण्यासाठी वजन देतो, लिहू शकाल का असं विचारलं. आता लिहू शकाल का हा प्रश्न नव्हता, उद्गारवाचक होतं. तम चढत आहे रात वाढत आहे, कुणी करत आहे मधुर अभिसार. बघा वजन कसं आहे. तम चढत आहे रात वाढत आहे, कुणी करत आहे मधुर अभिसार. हे डमी शब्द होते पण किती हमी होती याच्यामध्ये, डमी असूनही. भुई आणि आकाशाच्या मिलनाचा 28 अक्षरांच्या ओळीचा हा मुखडा आपल्या काळजाचा तुकडा करून टाकला नादो महानोरांनी. उगाचच पुलं म्हणायचे नाहीत, नादो महानोर नाही धोधो महानोर आहेत. इतका निसर्ग व्हायचा त्यांच्याकडनं. ऐकूयात.
एकदा सगळ्या कलावंतांसाठी परत एकदा आपण टाळ्या वाजवूयात, कारण खूपच मोठं काम ते करतात. मी म्हणाल तसं की आपण बसून जरी कार्यक्रम केला तरी उठून दिसतो, याचं कारण कलाकार आहेत आणि त्यांनी उभं राहून कार्यक्रम केला तर आकाशाला गवसणी घालतील एवढी त्यांची योग्यता आहे. आणि तुम्हाला सांगावं असं वाटतं की अशाच योग्यतेची बरीच माणसं होऊन गेली. एक दरबार होता, त्याच्यामध्ये सगळी रत्नं असायची, त्याच्यामध्ये एक बिरबल पण होता. त्या दरबारात प्रश्न विचारला गेला की 27 नक्षत्र कुठची, सगळ्यांनी भर सांगितली. आणि मग प्रश्न विचारला बिरबलाला की मला सांग ह्यातली पावसाची कुठची. बिरबलाने पावसाची नक्षत्र सांगितली. नंतर विचारलं की या 27 नक्षत्रातली पावसातली नक्षत्र काढली तर किती उरतील. लोकांनी 27 + 10 करून 17 असं उत्तर दिलं. बिरबल म्हणाला 0, कारण पाऊस काढलात तर मग सगळंच शून्य आहे, रखरखाट आहे नुसता. मला असं वाटतं की पाऊस काय सुचवेल, कोण वाजवलं तरी चालतील टाळ्या, घरी जाऊन वाजवण्यापेक्षा इथेच वाजवलेल्या बऱ्या. विद्या प्रधान नावाच्या मुरुडच्या कवयित्री आहेत. काय पावसामुळे सुचेल कोणाला काही सांगता येत नाही हो. त्यांनी पावसावर विडंबन गीतं केली आहेत. म्हणजे काय माहिती आहे का, मूळ गीतात पाऊस असेलच असं नाही, पण त्यांच्या विडंबन गीतात मात्र पाऊस आहे नक्की. एक वानगी दाखल तुम्हाला सांगावंसं वाटतं, तुम्ही खूप चांगला ऐकताय म्हणून तुमच्यापुढे सादर करावं असं वाटतंय. माझा आवाज तसा बेताचाच आहे, म्हणजे मला विचारतात तू रेडिओवर का गात नाहीस, म्हणजे तो बंद तरी करता येतो त्यामुळे. पण तरीसुद्धा मी इथे हा मोह आवरत नाही आहे. मी सांगतो तुम्हाला की चांदण्यात फिरताना जे गाणं आहे त्याच्यावर त्यांनी काय सुंदर विडंबन केलं विद्या प्रधान यांनी. त्या म्हणतात की पावसात भिजताना नाही उरले रे भान, सखया रे ओली चिंब झाले आता चहा आण, चहा आण. माझी खात्री आहे प्रेयसीने किंवा पत्नीने अशा इतक्या लढिवाळपणे जर सांगितलं तर नक्की चहा आणून दिला. अजून 1 कप हवा आहे का म्हणून विचारेल सुद्धा. आणि स्वर आले दुरुनी या बाबूजींच्या आणि यशवंतदेवांच्या उत्कृष्ट अशा स्वराकृतीवर सुद्धा एक अतिशय अप्रतिम त्यांनी रचलेलं आहे. विद्या प्रधान नावाचे आहेत बरं का, मुरुडच्या कवयित्री. त्या असं म्हणतात की ढग आले भरुनी छत्र्या शोधा ग साऱ्या जणी, ढग आले. कितीही आणल्या छत्र्या तरी ऐन पावसात त्या गडप होतात, मिळतच नाही. त्यामुळे हे गाणं. पण तुम्हाला सांगतो कवितेचे खरे आणि बरे दिवस एकदम कोणामुळे आले असतील तर ते संदीप खरेमुळे आले आणि सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमामुळे आले. आयुष्यावर किती बोललं तरी ते कमीच असतं. आयुष्यावर आयुष्यभर बोलण्यापेक्षा खरं आणि बरं दोन्ही एकदम बोलावं. नाहीतर होतं कसं माहिती आहे, आजकालच्या प्रियकर आणि प्रेयसीचा पाऊस कसा असतो. तर मी जेव्हा रिक्षावाल्याला पैसे देऊन खालती उतरलो आणि मागे रिक्षेच्या मागचा जो मेसेज वाचला त्यात असं लिहिलेलं होतं, मी तुला तंबाखूच्या पुडीसारखी जपीन, फक्त तू मला चुना लावून जाऊ नकोस. तर अशा आयुष्यावर आता आपण पोचलो. म्हणजे आजकाल कसं झालं आहे आपलं जगणं की मुलांना जेव्हा शिक्षक विचारतात काय रे बाळा एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, त्यांना कळतच नाही. मग म्हणतात जॉईंट फॅमिली, म्हटलं की त्यांना मराठीत आहे असं वाटतं. मग ते सांगतात आई बाबा एकत्र असतात ना, त्याला आम्ही एकत्र कुटुंब पद्धती म्हणतो. हा असा पाऊस न्यूक्लिअर क्लिअर म्हणता म्हणता ऑल क्लिअर करत जाणार असा पाऊस आहे. आणि या पावसाबद्दल बोलण्यासाठी मला वाटतंय सरींवर सर यायला पाहिजे, रसिकतेची, जिंदादिलीची आणि काव्याची आणि सकस साहित्याची. मी माझा कवी मित्र, तितकाच उत्तम साहित्याची जाण असलेला गायक मित्र आणि संगीतकार केतन पटवर्धन याच्याकडे पुढचं गाणं सादर करायची विनंती करतो. दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे कार कार पावसाचे घरदार, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर. दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गार गार पावसाचे घरदार, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर. तळ तळ गार गार गरा गरा फिरे वारा, मेघियाच्या ओंजळीत भिजत भिजलेला पारा. तळ तळ गार गार गरा गरा फिरे वारा,
वारा मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा दूरवर रानभर नाचणारा निळा मोर दूरवर रानभर नाचणारा निळा मोर मोरपीस मखमल उतू गेले मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर 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 सरीवर सर थेंब थेंब मोती ओला थरार त्या तणावर शहाराचे रान आले एका एका पानावर थेंब थेंब मोती ओला थरार त्या तणावर शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर ओल्या ओल्या मातीतून वीजवेडी मेघधून ओल्या ओल्या मातीतून वीजवेडी मेघधून पिटताना ओले ऊन झाले पुन्हा नवथर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे उमलते ओले रान रान नवे मन तुझे अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे उमलते ओले रान रान नवे मन तुझे जशी ओली हुर हुर थरारते रानभर जशी ओली हुर हुर थरारते रानभर तसे नाव थरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर 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 सरीवर सर दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर निळे निळे गार गार पावसाचे घरदार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर 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 सरीवर सर सरीवर सर सरीवर सर पावसाचं महत्त्व किती आहे म्हणजे ज्येष्ठ मंडळीसुद्धा म्हणताना काय म्हणतात तरुणांना, अरे आम्ही एवढे पावसाळे बघितलेत. कोणी असं नाही म्हणत आम्ही एवढे उन्हाळे बघितलेत, हिवाळे बघितलेत वगैरे. मधु मंगेश कर्णिक तर असं म्हणाले होते की किती उन्हाळे किती हिवाळे भेटून गेले मला, किती उन्हाळे किती हिवाळे भेटून गेले मला, एक हिरवा पावसाळा सतत संगे राहिला, एक हिरवा पावसाळा सतत संगे राहिला. कवी प्रशांत असणारे नावाचे पावसाचे काही थेंब लिहिणारे कवी आहेत. बघा, पावसाचे थेंबसुद्धा लिहिता येतात. ते पावसाचे थेंब या कवितेमधून असं लिहितात की पाऊस पडतो आपण दोघं छत्रीत, पाऊस पडतो आपण दोघं छत्रीत, पाऊस थांबतो तरीही आपण दोघं छत्रीत, पाऊस थांबतो तरीही आपण दोघं छत्रीत, ऊन पडतं छत्री कोरडी होते, ऊन पडतं छत्री कोरडी होते तरीही आपण दोघं छत्रीत, तरीही आपण दोघं छत्रीत. थेंबासारख्या कविता आहेत पण आशय किती गहन आहे. तुझ्या वाढदिवसाला भेट म्हणून एक ढग पाठवतो आहे. काय कल्पना आहे. तुझ्या वाढदिवसाला भेट म्हणून एक ढग पाठवतो आहे. इच्छा म्हणशील तर एवढीच की माझ्या वाढदिवसापर्यंत त्या ढगातून भरपूर पाऊस यावा. इच्छा म्हणशील तर एवढीच की माझ्या वाढदिवसापर्यंत त्या ढगातून भरपूर पाऊस यावा. आणखी एक थेंबात ते असं म्हणतात की मी पावसात भिजतोय आणि तू पावसाचे थेंब मोजतेस. अगं मी तुला किती वेळा सांगितलं आहे की आयुष्यात अशी प्रत्येक गोष्टीची मोजदाद नसते ठेवायची म्हणून. भूगोल म्हणतं रसिक हो की हे जग 3 बाजूंनी पाण्याने वेढलं आहे, पण आपण सगळे म्हणतो हे जग लताबाईंच्या गाण्याने आणि त्यांच्या बरसातीने वेढलेलं आहे. लता दिदी, शैलेंद्रजी आणि संगीतकार सलील चौधरी यांचं त्रिकूट आणि यांनी केलेली कामगिरी म्हणजे अमृतमय बरसात. ऐकूया त्यांचंच एक गाणं, कारण यामध्ये जो ना आला आहे ना तो ना नाहीच आहे मुळी, तो हा आहे. जरा नीट ऐकून बघा. ओ सजना
रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, मीठी मीठी आंगनी में जले मोरा जियरा ओ सजना। बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। ऐसी रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, मेरे ही ख्वाबों में खो गए। ऐसी रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ही ख्वाबों में खो गए। सावली सलोनी घटा जब जब छाई, सावली सलोनी घटा जब जब छाई, अखियों मेरे ना गई, निंदिया ना आई ओ सजना। बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। आज म्हटलं पावसाला माफ कर बाबा, आज म्हटलं पावसाला माफ कर बाबा, आज मला भिजायला जमणार नाही. कारण भिजून भिजून आज म्हटलं पावसाला माफ कर बाबा, मला भिजायला जमणार नाही, कारण रसिक श्रोत्यांची झाली आहे गर्दी आणि भिजून भिजून मला झाली आहे सर्दी. रसिक श्रोत्यांची झाली आहे गर्दी, भिजून भिजून मला झाली आहे सर्दी. तेवढ्यात पाऊस दूर ढगाआड जाऊन गालातल्या गालात हसला, तेवढ्यात पाऊस दूर ढगाआड जाऊन गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, काळजी नको करूस भिजून घे खूप, काळजी नको करूस भिजून घे खूप, आणि वाजलीच जर थंडी तर घे रसिक श्रोत्यांच्या जिंदादिलीच्या टाळ्यांची ऊब. रसिक श्रोत्यांच्या जिंदादिलीच्या टाळ्यांची ऊब. कसं आहे ना, सांगून येते ती याद नाही आणि मागून मिळते ती दाद नाही. आणि पावसाची गाणी तशी आहेत की ती सांगावी लागत नाहीत, ती आपोआप पोचतात. कारण कानी जे नयनी जे पेरले तेच कानी उगवले असं म्हणतात. आणि नयनी जे जे आपण पेरलेलं आहे ते सगळं सगळं पावसाचीच देण आहे. त्यामुळे दरवर्षी हा पाऊस येतो आणि दरवर्षी तो आपल्याला हवा हवासा वाटतो, दरवर्षी तो नवासुद्धा वाटतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रूपात भेटणारा, वेगवेगळे अनुभव देणारा पाऊस, कधी रिपरिपणारा, रिमझिमणारा, तारांबळ उडवणारा, कधी धांदल उडवणारा, कधी कोसळणारा, कधी बरसणारा, कधी उद्ध्वस्तही करून टाकणारा असा हा पाऊस. वाफाळणारा चहा आणि गरमागरम कांदा भजी याच्यामध्ये बुडालेला पाऊस. पावसाची सगळीच आतुरतेने वाट बघत असतात. पाऊस कोणाला आवडत नाही. अगदी पाखरांनासुद्धा पाऊस आवडतो. पाखरंसुद्धा अगदी नाचायला गायला लागतात पाऊस पडायला लागला की. शेतकऱ्यांसाठी तर पाऊस हा सखा असतो, अन्नदाता असतो, परमेश्वर असतो. पण पाऊस आणि कवी हे नातं इतकं अतूट आहे रसिक हो, की कवी रमण रणदिवे किती छान शब्दात लिहितात बघा. सारेच माझं स्वागत आनंदाने करतात. पाऊस म्हणतो रणदिव्यांच्या लेखणीतनं की सारेच माझं स्वागत आनंदाने करतात, मला बघून प्रसन्न हसतात, पण आभाळाचा हात सोडून धर्तीवर येताना माझे भरलेले डोळे फक्त कवींनाच का बरं दिसतात. माझे भरलेले डोळे फक्त कवींनाच का बरं दिसतात. कौशल इनामदाराचं संगीत आणि अर्थातच अशोक बागव्यांचे शब्द ऐकूयात.
असं म्हणतात की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. तसं मला असं वाटतं म्हणावं असं की गाणे गाणे पे लिखा है सुनने वाले का और सुनाने वाले का नाम. कारण कसं असतं, आज मी जर घरी बसलो असतो तर बायको म्हणाली असती बाहेर चला, मग फुकट 500,000 रुपये खर्च झाला असता मार्केटिंग करून. त्यापेक्षा इथे आल्यामुळे काय झालं, इथे आता मानही मिळाला, धनही मिळालं. आणि घरी गेल्यावर बायको विचारेल कसा झाला कार्यक्रम. मी एक सांगू शकेन नक्की की आजचा कार्यक्रम कसा झाला. बाकीच्या कार्यक्रमांमध्ये फक्त मान आणि धन याच्यात वाढ होते, पण आजचा कार्यक्रम कसा आहे तर आजच्या कार्यक्रमामुळे माझं वय कमी झालं आणि आयुष्य वाढलं, असा कार्यक्रम झाला. आशा करतो की आपल्या सगळ्यांचाही तोच अनुभव असेल. ह्याच्यानंतरचं गाणं आपल्याला घ्यायचं, पण सांगू असं वाटतं की कुठूनही तरंगत येणारं नातं. आज मी कोण डोंबिवलीतला इथे अंधेरीला कशासाठी आलो, ह्याचं कारण कुणानं दिसले त्रिखंडात हात विणकराचे, हे कुठेतरी विणलेले हात आहेत. मला काहीतरी द्यायचं आहे, तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे, तुमची समृद्ध दाद मला ऐकून अजून समृद्ध व्हायचं आहे, म्हणून कदाचित हा आदानप्रदानाचा आज सोहळा, हा क्षण रंगतोय. आणि असं म्हटलं की कुठूनही तरंगत येतं एक नातं आणि आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. हे वैभव जोशीचे शब्द आहेत. कुठूनही तरंगत येतं एक नातं आणि आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. तुमच्याबरोबर सुद्धा काका घडलंय का असं कधी, आलाय का गंध काही उमळण्याच्याही आधी, कारण कुठूनही तरंगत येतं एक नातं. अहो शेजारच्या घरात घमघमते कॉफी आणि ॲरोमाने खुश होऊन तुम्ही गुणगुणता रफी. तुमच्या चष्म्यावर साठत जाते वाफ आणि दिसेनासे होत जातात वरचे शिव्या शाप. बिल्डिंग भर दरवळतो ओळखीचा जिव्हाळा, मन होतात पाण्यासारखी आणि दोस्ती वाळा. तुमच्याबरोबर सुद्धा असं घडलं आहे कधी, आलाय गंध काही उमळण्याआधी. अहो कधी कधी ऑफिसला जाताना इतकी आठवते आई, ऑफिसला झालेली असते मरणाची घाई. मॉनिटरवर मग आईचा फोटो एनलार्ज 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 होत जातो. आपण अजून छोटे, आई अजून मोठी होत जाते. सगळं समजून तुमचा कलिक तुमचा हात घेतो हाती. किती सहज देह नसताना सुद्धा जगता येतात नाती. तुमच्याबरोबर सुद्धा असं घडलं आहे का काका कधी, आलाय का गंध काही उमळण्याच्याही आधी, कारण कुठूनही तरंगत येतं एक नातं. गुलजार साहेबांची प्रत्येक रचना अशी कुठूनही तरंगत आलेल्या नात्यासारखी आहे. कारण बैसल्या जागीच जो अटके पार होतो, शब्द एखादा असा गुलजार होतो. तर असं गुलजार साहेबांचं असं लेखन आहे. चौफेर म्हणजे असं म्हटलेलं आहे की जणू काही लाजू न गाला आता आणि कळले समेस माझ्या चुकणार ताला आता. झाले तिचे गुलाबी लाजून गाला आता आणि कळले समेस माझ्या चुकणार ताला आता. सम चुकावी आणि तिथे गुलजार साहेबांनी बेजार करावं, असे बरेच क्षण आले आहेत. पण वाणी जयराम आणि वसंत देसाई यांचा जो वसंत बहरलेला आहे त्याच्यामधनं जो पाऊस आपल्याला दिसला आहे, तसा पाऊस उमललेल्या नात्यासारखा आणि फुलण्याच्या आधी सुगंधित करणाऱ्या नात्यासारखा मला तरी अजून कुठे दिसलेलं नाही आहे. आपण ऐकूया ते मंत्रमुग्ध करणारं गाणं. बोले रे पपीहरा पपीहरा, बोले रे पपीहरा पपीहरा. नित घन बरसे नित मन प्यासा, नित मन प्यासा नित घन बरसे. बोले रे पपीहरा, बोले रे पपीहरा पपीहरा, बोले रे पपीहरा. पलकों पर एक बूंद सजाए
प्रत्येक संगीत रचनेला एक वेगळा गंध होता वसंत देसाईंच्या. ते मोगरा का माळायचे हाताला नंतर कळलं की अत्तराच्या वाढत्या स्पर्धेत टिकले पाहिजे, मोगऱ्याने मोगरे पण मात्र जपले पाहिजे. असा त्यांचा वेगळाच मोगरा होता, वेगळाच गंध होता. तो अजूनही दरवळ कायम आहे. त्यांच्या सगळ्या रचना अजूनही तरोताजा करणाऱ्या आहेत. असं तरोताजा करणारं आणि आपलं मनावरचं मळप दूर करणारं असे लिहिणारे बरेच हात आहेत. सरदेसाई म्हणून एक आहेत, वान सरदेसाई, कल्याणला राहतात. आता मला वाटते ते विक्रोळी वगैरे बाजूला शिफ्ट झाले, पण इतकं सुंदर लिहितो हा माणूस. वय त्यांचं काय असलं तरीसुद्धा ते कवितेमधनं कायमच अतिशय लहानपण त्यांचं जपत आलं. त्यांनी अशा 4 ओळी लिहिल्या त्या पावसाबद्दल की पहिला वहिला पाऊस मातीवर पडे. बघा, पहिला वहिला पाऊस मातीवर पडे आणि तुझ्या माझ्या अंगणात अत्तराचे सडे. तुझ्या माझ्या अंगणात अत्तराचे सडे, आकाशच ओढूया का रपकन खाली. आकाशच ओढूया का रपकन खाली, गोड गोड गाणी कशी ओठभर झाली. गोड गोड गाणी कशी ओठभर झाली. पाऊस पण किती किती प्रकारचा असतो बघा. म्हणजे निसर्गातला पाऊस असतोच, पण मनातला पण एक पाऊस असतो. मनामध्ये नाही का आषाढ घन असतो असं म्हणतात कधी कधी. दूरचित्रवाणीमधल्या वाहिन्यांचा पाऊस, त्याच्यानंतर वाहिन्यांमधून होतो तो मालिकांचा पाऊस, मालिकांमध्ये असतो तो जाहिरातींचा पाऊस, आणि जाहिरातींमधनं कधीकधी ऐकायला मिळतो तो बातम्यांचा पाऊस, ब्रेकिंग न्यूजचा पाऊस, त्यातनं लोकसंख्येचा पाऊस, वाहनांचा पाऊस, त्यामुळे होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा पाऊस, विविध वाहिन्यांवरून होणारा स्पर्धांचा पाऊस, त्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांचा पाऊस, स्पर्धकांना मिळणाऱ्या व्हॉट्सअप आणि SMS चा पाऊस, SMS मुळे मोबाईल कंपन्यांना मिळतो तो पैशाचा पाऊस, नेत्यांचा असतो तो आश्वासनांचा आणि आरोप प्रत्यारोपांचा पाऊस, क्रिकेटमध्ये असतो तो धावांचा पाऊस, आणि आपल्या आणि बऱ्याच देशांमध्ये घोटाळ्यांचा पाऊस, आणि सध्या डोंबिवलीचा मी असल्यामुळे खड्ड्यांचा पाऊस. पण या सगळ्या पावसांमध्ये हवासा वाटणारा आठवणींचा पाऊस, स्वरांचा पाऊस, गाण्यांचा पाऊस, आणि तुमच्यासारख्या जिंदादिल रसिकांच्या टाळ्यांचा पाऊस. मंगेश पाडगावकरांनी छोटीशी बालकविता लिहिली की मी एकदा कागदावरच मोराचं चित्र काढलं आणि जरा वेळ म्हणून बाहेर गेलो अंगणात, आणि परत येऊन बघतो तर मोर नाचत होता. आई म्हणाली, बरं झालं बाबा तू वाघाचं चित्र नाही काढलंस. पण एक वय असतं की ते वय गेल्यानंतर आपल्याला कळतं, कारण अनुभव हा असा शिक्षक आहे की जो टक्कल पडल्यानंतर कंगवा देत असतो, असं आहे. त्यामुळे ती नोट होती फाटकी आणि नोटही नव्हती खरी, मात्र चांदण्यावर मालकी वाटायची, असं एक वय असतं. गोजीरवाणा बालपण आणि तितकाच गोजीरवाणा पाऊस लढिवाळ शब्दांमध्ये जेव्हा आपल्याशी बोलायला लागतो तेव्हा लहान इवलसं मूलसुद्धा म्हणतं अग्गोबाई ढग्गोबाई. ऐकूया. अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई लागली काय ढगाला उन्हाची केवढी झळ. अग्गोबाई ढग्गोबाई लागली काय ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न तोडकी लागली फार, थोडी न तोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई लागली काय ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न तोडकी लागली फार, थोडी न तोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई. डोंगरातून धावले पाण्याचे लोट, पिऊन पिऊन फुगलंय नदीचं पोट. अग्गोबाई ढग्गोबाई, हा डोंगरातून धावले पाण्याचे लोट, पिऊन पिऊन फुगलंय नदीचं पोट. नदी भर केला कोणी चहा चहा चहा, नदी भर केला कोणी चहा चहा चहा. बगळे बुवा एक कप पिऊन तरी पहा. अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई लागली काय ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न तोडकी लागली फार, थोडी न तोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्या
जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन पाणी आभाळाने भरता खिशात ऊन पाणी आभाळाने भरता खिशात निळ्या निळ्या शर्टावर रंगाने सात अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी जड थोडी न थोडकी लागली पार थोडी न थोडकी लागली पार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची दाट अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई. आपल्या तोंडातून कसा आवाज येतो याची पर्वा न करता जो दाद देतो त्याचं आरोग्य उत्तम राहतं असं म्हणतात. इथे आता मला एक शिट्टी पण ऐकू आली. एकदा 75व्या वर्षाचा तरुण माणसाने अशीच चिठ्ठी वाजवली होती. त्याला उठून आम्ही त्याची कवळी दुसऱ्याच्या टाळक्यावर पडली होती. तेव्हा उठून आम्ही अगोबाई आरेच्या असं नाही म्हटलं, आम्ही परत त्याला ती कवळी दिली. म्हटलं पुन्हा एकदा हाणा. त्यावर त्याने पुन्हा हाणली शिट्टी आणि म्हणाला की माझ्या लग्नात मिळालेला कुकर आहे तो अजून शिट्टी देतो. त्याच्या जर प्रेस्टीजचा सवाल आहे तसाला मी तर माणूस आहे, मी तर दिलीच पाहिजे शिट्टी. आणि म्हणून मला असं वाटतं की शिट्टी या गोष्टीला शिळ का म्हणतात, कारण ती कधी शिळी होत नाही म्हणून तिला शिळी म्हणत असत असं वाटतं. तशी कधी शिळी न होणारी गोष्ट म्हणजे बालपण. अहो एक मुलगी समोर बसली होती, सारखी पाठ करून होती. मी म्हटलं काय गं तुला आवडत नाही का कार्यक्रम आमचा? ती म्हणाली दादा मला इतका आवडतो की माझ्या पाठीला पण दाखवा असं वाटतोय कार्यक्रम. म्हणून तुम्हाला सांगतो, चंद्राची शीतलता, सूर्याचं तेज, गंगेचं पावित्र्य, हिमालयाची भव्यता, महासागराची खोली, आकाशाची अथांगता, हे सर्व एका स्वरातनं प्रकट झालं. तो स्वर म्हणजे लता. आणि तुम्हाला सांगतो, भारतरत्न लता दिदी गेलेले आहेत तरीसुद्धा, पलीकडच्या तीरावर त्या निघून गेल्या तरीसुद्धा तुमच्या आणि माझ्या नावावर इतकी मोठी जायदाद त्या करून गेलेल्या आहेत की आपण जन्मभर जरी आसवं ढाळली तरी त्यातनं उतराई होऊ शकणार नाही. पण लता मंगेशकरच्या जगात नाहीत, त्या जगात राहण्याची सवय आता तुम्हाला आणि मला करून घ्यायची आहे. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं, एके दिवशी मुंबई आकाशवाणीमध्ये दीदींचं काहीतरी काम होतं. स्वागतासाठी दारामध्ये रेडिओची बडी ऑफिसर मंडळी होती. त्यात पद्मा सचदेव या कवयित्रीसुद्धा होत्या. आणि लता दीदींनी त्यांची छानशी सुबकची पर्स अशी बाजूला ठेवली. पद्माताई म्हणाल्या, मैं लेती हूँ पर्स, बहुत माल होगा इसमें. तेव्हा लता दीदी फक्त खुदकन हसल्या आणि एवढंच म्हणाल्या, ले लो पद्मा दीदी पर्स ले लो, सारा माल तो यहाँ पे छुपा है. मला असं वाटतं की 10 ते 12 वर्षाची नटखट हूड मुलगी लता दीदी देहाने असल्या काय आणि नसल्या काय त्यांच्या आवाजात अजूनही भरून आहे. आणि अजूनही त्या सगळं काही येत असून सुद्धा पवन करे सोरमध्ये मुकेश साहेबांकडनं, ज्यांना त्या मुकेश भाऊ म्हणायच्या, त्यांच्याकडनं त्या कुठचाही शोरशराबा न करता शांतपणे शिकून घ्यायच्या, अशी ती तपस्वी योगिनी आणि कायम विद्यार्थिनी दशेत राहणारी सरस्वती म्हणजे लताबाई. त्यांच्यासाठी सुद्धा एक पाऊस दिला पाहिजे. त्यांना आदरांजली म्हणून आम्ही हा एक त्यांचा पाऊस तुमच्यापुढे मांडतो आहोत. ऐकूयात. सावन का महीना पवन करे सोर. सावन का महीना पवन करे शोर. पवन करे सोर. पवन करे शोर. अरे शोर नाही बाबा, सोर सोर सोर. पवन करे शोर. जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. सावन का महीना पवन करे सोर. जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. सावन का महीना पवन करे शोर. जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. राम गजब ढाए ये
जैसे बनमानाचे मोर सावन का महीना पवन करे शोर जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर मौजवा करे क्या जाने हमको इशारा जाना कहाँ है पूछे नदिया की धारा मौजवा करे क्या जाने हमको इशारा जाना कहाँ है पूछे नदिया की धारा मर्जी है तुम्हारी ले जाओ जिस ओर जियरा रे झूमे रे ऐसे रे जैसे बनमानाचे मोर सावन का महीना पवन करे शोर जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर आजची संध्याकाळ म्हणजे अंगावरनं मोरपीसने अख्खा मोहरच गेल्यासारखं वाटतं. तुमचे वन्समोर आणि गाण्याला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादात चिरकाल राहणारी यादगार अशी मैफल आपली होते. एक शायर आहेत डोंबिवलीचे संदीप गुप्ते म्हणून, फार छान लिहून गेले होते. नजरिया कसा असतो बघा, की बूंद बादल झील या दरिया नजर आ जाएगा. ते नेहमी असं म्हणतात की तुम अपने नज़रिए को इतना बुलंद रखना, कोई भी शख्स तुम्हें छोटा नज़र ना आए, कोई भी शख्स तुम्हें छोटा नज़र ना आए, तुम अपने देखने का दायरा इतना बड़ा रखना. ये बूंद बादल झील या दरिया नज़र आ जाएगा, जिस नज़र से देखिए वैसा नज़र आ जाएगा, जिस नज़र से देखिए वैसा नज़र आ जाएगा. अरे ले तो आओ अपनी नज़रों में कोई अपनी नज़र, ले तो आओ अपनी नज़रों में कोई अपनी नज़र, कोई तो इस भीड़ में अपना नज़र आ जाएगा. बूंद बादल झील या दरिया नज़र आ जाएगा, जिस नज़र से देखिए वैसा नज़र आ जाएगा. रुक गए तो बस अंधेरा ही अंधेरा देर तक, रुक गए तो बस अंधेरा ही अंधेरा दूर तक, चल पड़े तो सामने रास्ता नज़र आ जाएगा. बूंद बादल झील या दरिया नज़र आ जाएगा, जिस नज़र से देखिए वैसा नज़र आ जाएगा. आणि हा शेवटचा शेर लता दिदींसाठी. मी मगाशी म्हणालो तर 27 नक्षत्रातली 10 काढली तर काहीच उरणार नाही, तसं लता दिदी हे असं नक्षत्र आहे की ते काढलं तर फक्त आवर्षण, त्याला काहीच उरणारच नाही, भावनांचा ओलावाच राहणार नाही. म्हणून ए कजा तू क्या मिटाएगी मेरा नामो निशा, ए कजा तू क्या मिटाएगी मेरा नामो निशा, मेरे चेहरे में मेरा, मेरी हस्ती में मेरा चेहरा नज़र आ जाएगा, मेरी गीतों में मेरा चेहरा नज़र आ जाएगा, मेरी गज़लों में मेरा चेहरा नज़र आ जाएगा. बूंद बादल झील या दरिया नज़र आ जाएगा, जिस नज़र से देखिए वैसा नज़र आ जाएगा. मला असं वाटतं बाईंच्या गाण्याकडे बघायची नजर कुठनं आणायची. नीरज साहेबांनी असं काय गाणं लिहिलं आहे आणि SD बर्मन साहेबांनी इतकं अप्रतिम त्याला संगीत दिलं आहे की जीव आंब्याची डहाळी होत जातो, काय गाते कोकिळा माहीत नाही. ऐका, तुम्ही पण ऐका.
खरं तर तुमचा प्रतिसाद बघून असं वाटतं की आत्ता कार्यक्रम सुरू झाला आहे. पण एक पाऊल ठरवत असतं प्रवासाची दिशा आणि एक नजर सांगून जाते माणूस आहे कसा. एक नजर सांगून जाते माणूस आहे कसा. एक दिवा उजळू शकतो काळोखाचं रान आणि एकच खांदा खरा ज्यावर विसावते मान. एक श्वास ज्याला नाही संपायचं भय. एक कुस हवीच हवी काहीही असो वय. एक संधी देऊ शकते आयुष्याची हमी आणि एकच पान लावून जाते डावातली रमी. आणि एक कॉफी जोडते कित्येक नात्यांना. एक मैफल जोडते कित्येक नात्यांना. आणि एक पाऊस कारणीभूत श्वास घेण्याला. तेच नाही तर कुठे मग अर्थ जगण्याला. मला असं वाटतं आजच्या मैफलीमधनं मला असं जाणवलं आहे की जे हौसेने बांधलेलं असतं त्याला HOUSC हाऊस म्हणतात. ज्या घरामध्ये होम हवन चालतं त्याला HOME होम म्हणत असावेत. ज्या घरात हवा खेळती असते त्याला हवेली म्हणत असावेत. ज्या घराच्या भिंतीलाही कान असतात त्याला मकान म्हणत असावेत. ज्या घरात माणसांचे अतोनात हाल होत असतात त्याला महाल म्हणत असावेत. आणि ज्या घरामध्ये दीड दमडी नसतानाही झोप चांगली लागते त्याला झोपडी म्हणत असावेत. आणि ज्या घराचे हप्ते फेडून 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 माणसं आडवी होतात त्याला फ्लॅट म्हणत असावेत. आणि एक तुम्हा जिंदातील रसिक श्रोत्यांचं मनाचं घर आहे ज्याच्यामध्ये पाऊससुद्धा घर बांधून राहतो त्याला काय म्हणत असावेत. घरकुल म्हणत असावेत. आणि विश्व घरकुल म्हणत असावेत. वासुदेव कुटुंब म्हणतो आपण त्याला. पुन्हा पुन्हा तुम्ही आम्हाला बोलवाल आणि पावसाच्या सरी अनिवार्य आपण अनुभवू या इच्छेने आणि खात्रीने प्रवीण दवणे साहेबांचं चिंब भिजलेले रूप कसे तुमच्या रसिकांसारखे सजलेले ऐकूयात. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले
आजकालच्या धावत्या जगामध्ये वस्तू सुखी आहेत आणि माणसं दुःखी आहेत, कारण आनंदाचा मेकअप करणं आणि खरोखर आनंदी असणं याच्यामध्ये फरक आहे. हरवले गर्दीत हे आयुष्य माझे, ट्रेनमधली सीट चौथी शोधताना. अशा माणसाला चौदवी का चांद कसा सापडणार आणि कैवल्याचा चंद्र तरी कुठे सापडणार. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं, काही काही लोक असतात ना की त्यांना चंद्रमा आहे नभाशी शांत शीतल चांदणे, आमच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे. अगं बाटली कुठे ठेवलीस तू? असे लोक असतात. त्यांना निसर्गरम्य ठिकाण दाखवलं तर म्हणतात कुठे आहे निसर्ग, झाडच दिसतंय म्हणे. असे पण लोक असतात. मग त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं की जो कहते हैं प्यार मोहब्बत झूठी बातें हैं, जे म्हणाले प्रेम आमचा विषय नाही. मी म्हणालो का साहेब तुम्हाला हृदय नाही? उठ तू आणि भिडव डोळे जगाशी, रोज झुकणे पाप आहे विनय नाही. असं म्हटलेलं आहे की ये जिंदगी है या कोई दौड़ने की शर्त, अरे हर बात पे लगी है कुछ जीतने की शर्त. हर बात पे लगी है कुछ जीतने की शर्त, खुश देखना है खुद को तो हंसना ज़रूरी है, इतनी बड़ी है कहाँ भला आईने की शर्त. इतनी बड़ी कहाँ है भला आईने की शर्त, हम वो नहीं जो जंग में मैदान छोड़ दे, हमसे लगा के देखे कोई जीतने की शर्त. ये ज़िंदगी है क्या कोई दौड़ने की शर्त, हर बात पे लगी है कुछ हारने की जीतने की शर्त. मला असं वाटतं बिनशर्त फक्त एकच असतो, तो म्हणजे पाऊस. आपल्या सगळ्यांचे मुखवटे काढून टाकतो आणि खरे चेहरे आपल्या आरशासमोर डरतो. तो पाऊस आणि तशी पावसाळी मैफल. तुम्ही खूप छान कार्यक्रम ऐकलात. एवढंच सांगू असं वाटतं की गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात, आणि सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात, आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला आयुष्यभर पुरणारा पावसाळा म्हणतात. तो तुम्हाला आणि आम्हाला मिळत राहो. आज कपाट भरलंय, उद्या काहीही नसणार आहे खणात, पण तुमची दाद आणि वाहवा पुढच्या मैफलीपर्यंत नक्की राहील मनात. धन्यवाद. शेवटचं गाणं ऐकूया आणि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामारामा घ्यावा. पण हा पाऊस तुम्ही लक्षात ठेवाल पुढच्या वर्षापर्यंत.